मी अनुराधा संगत. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 123वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या 123व्या आंबेडकर जयंतीला पुणे स्टेशन परिसरात जवळील आंबेडकर पुतळ्याला जत्रेचं स्वरूप आलं होतं. विविध पक्ष संघटनांचे नेते, पदाधिकारी यांनी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. याशिवाय सामान्य आंबेडकरी जनतेनेही येथे गर्दी केली होती. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सामान्य जनतेसह विविध पक्षांचे नेते, नगरसेवक, आमदार यांनी येथे येऊन आंबेडकरांना अभिवादन केले. पुण्यात मनसेचे लोकसभा उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील येथे येऊन आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी दीपक पायगुडे, मनसे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांच्यासह मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे यांच्यासह पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनीही येथे येऊन आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी आमदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनीही येथे हजेरी लावली. यानिमित्त या परिसरात आंबेडकरांचे साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षाच्या वतीनं येणाऱ्या नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काढलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. पुण्यातील काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या जाहीरनाम्याचे प्रकाशन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, दीप्ती चौधरी, शहर काँग्रेस अध्यक्ष अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदेव गायकवाड, मोहन जोशी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉक्टर कदम म्हणाले की पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याला आपले प्राधान्य असेल. शहरातील सुविधांच्या संबंधात माहिती देताना शहराध्यक्ष अभय छाजेड म्हणाले की पुण्याच्या मध्यवस्तीतील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी कोअर एरियात 5 ते 7 किलोमीटर अंतरावर मोफत बस सेवा सुरू करण्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या योजनेसाठी वार्षिक 12 ते 13 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याखेरीज पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पहिल्या टप्प्यात किमान 200 बसेस सुरू केल्या जाणार आहेत. सध्या शहरात 2100 किलोमीटर अंतराचे रस्ते पूर्ण झाले आहेत. अंतर्गत रिंग रोडसाठी भूसंपादन सुरू झाले असून बाह्य रिंग रोडसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेअंतर्गत 2500 कोटी रुपयांचा निधी पुण्याला मिळाला असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 27 वर्षात 88,443 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठी पुण्याचे प्रतिनिधी केंद्र सरकारकडे प्रयत्न करतील. सध्या पुण्यात मुबलक पाणीपुरवठा केला जातो, परंतु भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रत्येकी 1 TMCची 12 तळी उभारण्यात येतील, असे छाजेड म्हणाले. शहरातील झोपडपट्टीवासियांना 350 फुटांची घरे देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून झोपडपट्टीवासियांना थेट TDR देऊन त्यांना त्यांचा स्वतःचा विकास साधण्यासाठी आबा बागुल यांनी संजीवनी योजना राज्य सरकारकडे सादर केली आहे. त्याच्या कायदेशीर पाठपुराव्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही यात देण्यात आली आहे. मध्यमवर्गीयांना रास्त दरात घरे देण्यासाठीच्या योजनांचाही योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन यात देण्यात आले आहे. हर्षवर्धन पाटील म्हणाले, जाहीरनाम्याची अंमलबजावणी ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. काही वेळा निधीअभावी काही प्रकल्प अर्धवट राहतात. त्याच्या पूर्ततेसाठी पुढेही प्रयत्न चालू ठेवावे लागतात. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
निवडणुकीच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे आणि हे वाढीव मतदान म्हणजे मोदी यांची लाट आहे असा दावा भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला। पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारासाठी मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या काही काळापासून मनसेने मोदी मंत्राचा जप सुरू केल्याने स्वतः मोदी यांनीच त्याचा खुलासा करावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती। तसेच यापूर्वी लातूर, नांदेड आणि सांगलीत झालेल्या सभांमध्ये स्थानिक विषयांचा मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला होता। त्यांनी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा उल्लेख केला, परंतु कलमाडी यांचा उल्लेख टाळला। त्या संदर्भात विचारले असता मनसेबाबत भाजपने भूमिका स्पष्ट केली आहे। तसेच मोदी यांनीही यावेळी कमळालाच मत देण्याचे आवाहन केले, त्यामुळेच मनसेच्या वेगळ्या उल्लेखाची गरज नाही असे जावडेकर म्हणाले। 2009ला 60% मतदान झालं, यावेळेला जवळजवळ 70% मतदान होत आहे। हा जो बदल आहे आणि हे जे नवं मतदान घडत आहे हे काँग्रेसला सत्तेबाहेर घालवण्यासाठी आणि त्याच वेळेला एक सुशासनासाठी भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सुस्थिर व्हावं, स्टेबल सरकार व्हावं, स्थिर सरकार व्हावं यासाठी हे मतदान वाढलेलं घडत आहे। काँग्रेसकडे आता मुद्दे नाहीत। काँग्रेस आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून ते आता शिवीगाळ करतायत, मोदींना वाटेल त्या नावाने संबोधतायत। पण मोदींना दिलेली प्रत्येक शिवी ही फुलं बनतात आणि त्याचा उलट आम्हाला जास्तच फायदा होतो। त्यांनी चहावाला म्हटलं, गरिबाची हेटाळणी केली, त्यांच्या गरिबीची हेटाळणी केली, यामुळे सगळा गरीब वर्ग खवळून उठला। सगळा असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार आज मोदींच्या बरोबर आहे। याचं कारण ते गरिबीतून वर आले, त्याची तुम्ही थट्टा केली, ही गरिबाला आवडली नाही। आणि पहिल्यांदी गरिबी आणि मागासवर्गीय असा जो एक काँग्रेसचा मूळ आधार होता तो सगळा भाजपकडे आला। पहिल्यांदी मागासवर्गीयांना असं वाटायला लागलं सगळ्यांना, ज्या ओबीसी, दलित, शोषित, पीडित, वंचित यांना, की अरे आपला एक गरीब माणूस, आपला एक साधा आपल्यातला वाढलेला माणूस हा देशाचा पंतप्रधान होणार, याचा एक फार मोठा आनंद लोकांना आहे। त्यामुळे आम्हाला मिळतोय। काँग्रेसच्या पुण्यातील उमेदवाराने 200 कोटी रुपये खर्च केले तरी शिरोळे यांचाच विजय निश्चित आहे असा विश्वास योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून जशोदाबेन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे। मात्र पत्नीबाबतची माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर महायुतीचे भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर टीका केली। ते म्हणाले की प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून मोदींनी जशोदाबेन यांची माहिती दिली। यामध्ये मोदींनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, त्यांचा प्रामाणिकपणाच यात दिसतो। मोदींच्या वैयक्तिक जीवनाबाबत जशोदाबेन यांची काही तक्रार नाही, मग काँग्रेसला त्याचा काय त्रास? काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी विदेशी मुलीशी लग्न केल्यास ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, हे माहीत असल्यामुळेच राहुलला आधी पंतप्रधान करा असे सोनिया गांधी सांगत आहेत। मात्र राहुल यांना आम्ही पंतप्रधान होऊच देणार नाही, त्यामुळे ते कुवारेच राहतील असे त्यांनी सांगितले। रामलीला मैदानावरील घटनेमुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर मी टीका करीत नाही, पण भ्रष्टाचार, काळा पैसा यामुळे मी काँग्रेस विरोधात भूमिका घेतली आहे। परदेशी बँकांमधील काळा पैसा देशात आणणे, प्रचलित करप्रणालीच्या पद्धती बदलणे, भ्रष्टाचारास उखडून टाकणे या गोष्टींसाठीच मी भाजपला पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड।
पुणे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ मनसेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत काढलेल्या रोड शोला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पर्वती मतदारसंघातून काढलेल्या रोड शोमध्ये शर्मिला ठाकरे आणि डोक्याला भगव्या रंगाचा फेटा बांधून दीपक पायगुडे उघड्या जीपमध्ये उभा राहून नागरिकांना अभिवादन करत होते। जोडीला दुचाकीवरील युवा वर्गाचा मोठा ताफा होता। डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे आणि मनसेच्या रंगाच्या टोप्या, गळ्यातही तसाच मफलर, गाडीला लावलेले आणि हातात मनसेचे झेंडे घेऊन उत्साहपूर्ण वातावरणात प्रचार करीत हा रोड शो पुढे सरकत होता। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेऊन रोड शोला प्रारंभ करण्यात आला। मित्रमंडळ चौकातून मुकुंदनगर, महर्षीनगर, मार्केट यार्ड, प्रेमनगर, महेश सोसायटी, अप्पर इंदिरानगर, पवननगर, पद्मावती, तळजाई, अरण्येश्वर, शिवदर्शन, सहकारनगर, लक्ष्मीनगर, जनता वसाहत, दत्तवाडी, हिंगणे आणि पर्वती पायथा या परिसरातून हा रोड शो काढण्यात आला। सर्व ठिकाणी पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। रोड शोमध्ये शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेते वसंत मोरे, शिवाजी गदादे, अप्पा अमराळे, अशोक मेहेंदळे, गोकुळ शिंदे, विभागाध्यक्ष संदीप शिंदे, महिला विभागाध्यक्ष कल्पना जाधव, नीता थोरात, नगरसेविका अस्मिता शिंदे, प्रिया गदादे, सुशीला नेटके, अनिता डाकवे, संगीता तिकोने, नगरसेवक बाबू वागसकर, राजू पवार, संदीप मोहिते, जयराज सांडगे, विक्रांत अमराळे, रवी बनसोडे, अभिषेक जगताप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। हनुमान जयंती निमित्त महिलांच्या भव्य लकी ड्रॉ आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन जनता वसाहतीमध्ये करण्यात आले। एकता मित्रमंडळातर्फे आणि साई जनसेवा प्रतिष्ठानच्या सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यासाठी जनता वसाहत येथील महिला मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या। प्रतिष्ठानतर्फे महिलांच्या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती। यासाठी नगरसेविका अश्विनी कदम यांच्या हस्ते महिलांचा लकी ड्रॉ आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला प्रतिसाद दिला होता। तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या जयश्री सुरेश लोखंडे यांच्या हस्ते सुद्धा बक्षिसांचे वाटप करण्यात आले होते। एकता मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश लोखंडे म्हणाले की बरेच वर्ष हनुमान जयंती मोठ्या उत्साहात मंडळ आयोजन करते। यासाठी महिलांचा या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो। दैनंदिन जीवनात महिलांच्या कर्तृत्वाला उभारी मिळावी आणि त्यांच्या कामगिरीला प्रोत्साहन मिळावे यासाठी मंडळाने हनुमान जयंतीचे औचित्याने महिलांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, असे लोखंडे यांनी सांगितले। एकता मित्रमंडळ हनुमान जयंती उत्सवानिमित्त गेली 10 वर्ष असा महिलांचा लकी ड्रॉ हळदी कुंकवाचा भव्य असा कार्यक्रम आयोजन करतो। या कार्यक्रमाच्या विविध हजारो वस्तू असतात। त्या महिलांमध्ये आपण एक कुपनद्वारे चिठ्ठी काढतो आणि त्या महिलांना देतो आणि ज्या महिलांना निराशा न व्हावी त्यामुळे त्या महिलांना हळदी कुंकवाच्या ह्यातून आपण दुसरी एखादी कुठली गिफ्ट म्हणून देत असतो। मी वयाच्या 16व्या वर्षापासून मी गेली 10 वर्ष हा उपक्रम करतो आहे आणि यातनं मला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो। त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवत असतो आणि हनुमान जयंतीनिमित्त 5 दिवस आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम देत असतो। आपण TV, CD प्लेअर, मोबाईल, मिक्सर, नेकलेस, सोन्याची नथ, पैठणी, घड्याळं, त्यानंतर गिफ्ट आणि हजारो वस्तू आणल्यात महिलांना भेट देण्यासाठी। साधारण आपण एक 3 हजारांचा महिलांचं टार्गेट ठेवलेलं आहे। काय महिलांनी एकजूट व्हावं आणि महिलांच्या ताकदीने सगळं काय होऊ शकतं आणि एखाद्या पुरुषामागं स्त्रीचा हात असतो तेच आपल्याला हे करायचं, सिद्ध करायचं आहे। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स,
electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।